नमस्कार. रायाच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण रायासाठी रोप आणि टिक्सचं औषध आणलं होतं. हे ते टिक्सचं औषध आहे, ते आज मी रायावर अप्लाय करणार आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल हे कसं यूज करायचं, बऱ्याच जणांना नसेलही माहीत. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते की हे अशा पद्धतीने हे औषध दिसतं. याच्यासोबत आपल्याला छोटंसं मॅन्युअलसुद्धा भेटतं, ज्याच्यामध्ये आपल्या पेटचं वेट किती आहे त्यानुसार औषध कसं अप्लाय करायचं, किती अप्लाय करायचं ते दिलेलं असतं. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही जिथून ते औषध आणाल त्यांनाही विचारू शकता की हे औषध कसं यूज करायचं वगैरे. तर आता मी हे काढते. एका हाताने तर मला जमत नाही आहे काढायला, कारण एका हाताचा प्रॉब्लेम आहे मला. तर हे पहा, ही अशी बॉटल असते. ही तुम्ही ओपन केल्यानंतर लगेच संपवायची असते. नाहीतर काही जण असा विचार करतील आत्ता थोडं यूज करू, नंतर पुन्हा टिक्स आलं की नंतर करू, पण असं चालत नाही. आणि मोस्टली हे अप्लाय करताना त्यांच्या केसांवर नाही तर त्यांची जी स्किन असते त्या स्किनवर अप्लाय करायचं असतं. आणि जिथे आपल्या पेटची जीभ पोचत नाही, जिथं ते खाजवू शकत नाही तोंडाने, अशा ठिकाणी ते अप्लाय करायचं असतं. रायाचं वेट 30 किलो आहे, त्यामुळे 3 ठिकाणी अप्लाय करते, मानेवर आणि पाठीवरती. आणि ते सुद्धा पूर्ण त्यांच्या स्किनला करायचं असतं आणि ते औषध पूर्ण संपवायचं असतं. तर अशा पद्धतीने मी त्याला केले, कारण त्याच्या खूप टिक्स झालं होतं, खूप. तर तुम्ही हे औषध जेव्हा अप्लाय कराल त्याच्यानंतर तुम्ही 1 वीक तरी त्याला आंघोळ घालून नका, कारण की त्या औषधाचा फरक नाही पडणार तुम्हाला. त्यामुळे 1 वीक नंतर तुम्ही ते औषध 1 वीक नंतर तुम्ही आंघोळ घातली तरी चालेल. अशा पद्धतीने मी त्याला औषध अप्लाय केले. ह्याला वाटते काय चालले काय नाही काय करते. झालं आमचं औषध लावून. थँक्यू. रायाचा मिनी व्लॉग पाहिल्याबद्दल प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण. थँक्यू.